सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। एकता कृष्णा गणेश्वर नवरात्र उत्सव मंडळातर्फे मी इथे जमलेल्या सर्व भाविक बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करते। विश्व कल्याणासाठी 1 कोटी श्रीसूक्त पठण असा संकल्प वसंतगडचे परमपूज्य श्री रामचंद्रजी महाराज यांच्या आशीर्वादातून तो प्राप्त झाला आहे आणि त्यांचे चिरंजीव श्री उद्धवजी जोशी महाराज यांच्या प्रयत्नातून त्यांच्या पुततेकडे तिची वाटचाल सुरू आहे। श्रीसूक्ताची महती आणि संकल्पाची माहिती देण्याकरता श्री उद्धवजी महाराज खास इथे आपल्याकडे आज उपस्थित झाले आहेत। मंडळाचे अध्यक्ष तर्फे श्री उद्धवजींचे स्वागत आणि सत्कार श्री सुभाष जोशी पुष्पगुच्छ शालन श्रीफळजून करत आहेत। नऊ दिवसांचा हा पवित्र उत्सव
आज एकता कृष्णा नवरात्र गणेश मंडळ यांच्यातर्फे कहाड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आज या नवरात्रीमध्ये 6वी माळ असल्यामुळं याला विशेष महत्त्व आहे. आणि आजच्या दिवशी आपल्या मंडळातील प्रमुख कार्यकर्त्या सौभाग्यवती जोशी आणि श्री सुभाष जोशी सर यांनी सद्गुरू शिष्य श्री पागे यांना सांगितलं की कराडचे आपले महाराज पुण्याला त्या ठिकाणी वैश्विक संकल्पासाठी श्री सुक्तांचं पठण करण्याचा कार्यक्रम आयोजित करत आहेत. आम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सामील होतो. त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना त्यांच्या भेटून हा उपक्रम असा करावा असं त्यांनी सांगितलं आणि सर्व कार्यकर्ते या वैश्विक संकल्पामध्ये आपलं योगदान देण्यासाठी तयार झाले. याबद्दल मी या एकता कृष्णा नवरात्र मंडळाचं मनापासून हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. हा संकल्प जो आहे हा वैश्विक संकल्प आहे. प्रत्येक जीव हा त्रिविध तापाने पोळलेला आहे. कुणाला आधी भौतिक पद्धतीचे त्रास आहेत, कुणाला आधी दैविक पद्धतीचे त्रास आहेत, तर कोणी आध्यात्मिक त्रासांनी त्रस्त झालेला आहे. असे विविध प्रकारचे जीव आपापल्या पूर्वकर्माच्या योगानं दुःख भोगत आहेत. अशा वेळी मनामध्ये करुणा उत्पन्न झाली आणि सद्गुरूंना प्रार्थना केली. हे जर जीव सगळे प्रत्येक जण काही ना काही त्रासामुळे त्रस्त झालेला आहे आणि ज्या वेळेला विविध त्रास सहन करत असतात, भोगत असतात, अशा ह्या त्रासातून त्रस्त झालेले जीव जे आहेत ते अध्यात्म करणार कधी, परमार्थ करणार कधी आणि स्वतःच्या जीवनाचा जो उद्धार आहे तो करणार कधी. प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश हा एकमेव आहे आणि तो म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून घेणं. बाकी जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीव वेगवेगळी कार्य करत राहतो आणि शेवटपर्यंत त्याला कळत नाही की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे. आणि शेवटी जसा जन्माला येतो तसाच तो या पृथ्वी लोकावरून परत जातो आणि पुन्हा परत जन्म घेत असतो. विविध योनींमधून फिरून आल्यानंतर मनुष्याचा देह प्राप्त होतो आणि मनुष्य देह हा एकमेव योनी अशी आहे की यामध्ये माणूस आपला स्वतःच्या जीवनाचा उद्धार करू शकतो. आपलं जे जीवनाचं इंगित आहे, इष्ट ध्येय आहे ते गाठू शकतो आणि ते गाठण्यासाठी म्हणून काय तर हा परमार्थ करायचा आहे, ईश्वराची आराधना करायची. आज आपण जो नवरात्रीचा उत्सव केलेला आहे, नवदुर्गेचा उत्सव केलेला आहे, ह्या नवरात्री आहेत. नव म्हणजे काय? नवीन. प्रत्येक रात्र ही नवीन आहे, नवीन देवतेची रात्र आहे. आजच्या या दिवशी सुद्धा या ठिकाणी या सर्व देवता आपला सर्वांचं आवाहन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत, येत आहेत. या नवदुर्गेचं प्रतिष्ठापना आपल्या शरीरामध्ये व्हावी. या दुर्गा कुठं बाहेर नाहीये तर आपल्या आतमध्येच आहे. ही मूर्ती जी आहे त्या मूर्ती फक्त काय तर प्रतीक आहे, पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे आतमधली जी आपली चेतना आहे, ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, की ज्याच्यामुळं हे शरीर आपलं चालत असतं, हा देह आपला चालतोय, हे विचारचक्र आपलं चालत असतं, ती जी एनर्जी आहे ती खऱ्या अर्थानं आद्यशक्ती आहे. आणि त्या आद्यशक्तीची विविध रूप जी आहेत ते वेगवेगळ्या ऋषीमुनींनी जशी जशी पाहिलेली आहेत तशी तशी ती स्तोत्रांमध्ये बद्ध केलेली आहेत. श्री सूक्त जे आहे
ते ऋग्वेदातल्या 5व्या मंडलामध्ये आनंद कर्दम चिकलित विश्रुत इंदिरासूत हे जे ऋषी होते त्याने समुद्र मंथनाच्या वेळेला आद्यशक्ती लक्ष्मी रूपाने ज्यावेळेस त्याच्यातून बाहेर आली आणि तिचं रूप त्यांनी पाहिलं, तिचं रूप पाहिल्यानंतर प्रत्येकाला जसं रूप भावलं त्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे तर त्या ऋचा तयार केलेल्या आहेत. आणि या सगळ्या ऋचा ज्या आहेत या 15 ऋचामध्ये श्री सूक्त बसवलेलं आहे. या 15 ऋचांची मांडणी प्रत्येक ऋषींनी जसे स्तोत्राचे ऋचा तयार केल्या तशा त्या जोडल्या गेल्या आणि त्याप्रमाणे श्री सूक्त जे आहे हे बनवलं गेलेलं आहे. आणि हे शेवटचं जे 16वी ऋचा जी आहे ही सगळ्याची त्यांनी काय केलेले एकत्रितरित्या मागणं जे आहे ते त्याच्यामध्ये मागितलेलं आहे. आपल्या सर्वांना जे पुस्तकं दिलेली आहेत याच्यामध्ये श्री सूक्त शुद्ध पद्धतीनं लिहिलेलं आहे. आणि हे श्री सूक्त जे आहे त्याच्याबरोबर पुढं लक्ष्मी सूक्त सुद्धा कंटिन्यू केलेलं आहे. श्री सूक्त म्हणताना श्री सूक्त आणि लक्ष्मी सूक्त असं एकदम म्हणावं असं म्हटलं जातं. त्यामुळं याच्या ऋचा नंबर 1 ते ऋचा नंबर 24 जे आहेत ते आपण काय करायचे आहेत पाठ करताना एकत्रित म्हणायचे आहेत. आणि शेवटच्या 4 ऋचा ज्या आहेत त्या फलश्रुतीच्या आहेत. न क्रोधो न च मात्सर्यम पासून जे आहेत 25 ते 29 ही फलश्रुती आहे. ही शेवटचा ज्यावेळी 16वा पाठ आपण करतो त्यावेळी ती आपण घ्यावी. अशा पद्धतीने या ऋचांचा परिपाठ केला पाहिजे. आता श्री सूक्त म्हणायचं कसं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. याचे नियम काय ते सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे. बऱ्याच वेळेला याच्यामध्ये काय लोकांनी संभ्रमावस्था तयार केलेली आहे. आणि संभ्रमावस्था अशी की याचा उच्चार जर चुकला तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात आणि ते आपल्याला त्रासदायक होतात. अशा पद्धतीने काही काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. परंतु हे जे व्रत आहे हे सद्गुरूंच्या आशीर्वचनातून आल्यामुळं सद्गुरूंनीच सांगितलेलं आहे की जरी याच्यामध्ये उच्चार चुकीचे झाले तरी सुद्धा ते मी मान्य करून घेईन. त्यामुळं आपण सुरुवातीला सद्गुरूंच्या जो मंत्र आहे त्या मंत्राचा उच्चार आपण करणार आहोत, त्यांना नमन करणार आहोत. म्हणजे पुढं जे काय आपण श्रीसूक्ताचं पठण करणार आहोत त्याचं योग्य असं फळ आपल्या सर्वांना मिळणार आहे. सामूहिक श्रीसूक्त पठण का करायचं? कारण सामूहिक ऊर्जा ही फार मोठी असते. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की 11 लोक श्रीसूक्त 16 वेळेला म्हणतात म्हणजे प्रत्येक म्हणणारा माणूस हा किती वेळा म्हणत असेल? आपण म्हणे की तो 16 वेळेला. तसं नाहीये ते. 11 गुणिले 11 गुणिले 16 ही जी बेरीज होईल ही सगळ्यांची टोटल म्हणजे एका व्यक्तीला त्याचा पुण्यार्थ प्राप्त होत असतो. आणि यामुळं या सामूहिक रूपमध्ये आपण जे काही श्रीसूक्त पठण करणार आहोत त्या सर्वांना एवढा मोठा पुण्यार्थ आज प्राप्त होणार आहे. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत हे श्रीसूक्ताचं पठण करावं असं मी तुम्हाला सुरुवातीलाच आवाहन करतो. आता श्रीसूक्ताचा खरा अर्थ काय आहे हे कित्येकांना समजत नाहीये. कारण काय की हे जे ऋषीमुनी होते त्यांनी प्रत्येक स्तोत्राची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की ते सामान्य बुद्धीच्या माणसाला तितकंसं ते समजणार नाहीये. आणि यांना कृपा झाल्याशिवाय त्या गोष्टी समजणार नाहीत. म्हणून जे लोक देवीची भक्ती करतात त्यांना विशेष कृपा प्राप्त होते. आणि ह्या गोष्टी सगळ्या याच्या भक्तीमधून प्राप्त होणार आहे. सद्गुरू कृपा प्राप्त झाली की त्याला सर्व ज्ञान प्राप्त होतं. मार्कंडेय ऋषींनी सुद्धा सप्तशतीचा पाठ रचलेला आहे. हा सप्तशतीचा पाठ सुद्धा वाचताना आपल्याला असं वाटतं की ही एखादी कथा आहे, स्टोरी आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही त्याचा अर्थ पाहता तो अर्थ खूप त्या प्रत्यक्ष शब्दांपेक्षा वेगळा असतो.
म्हणजे तुम्हाला ज्ञानी जर आपण झालो, आपण पुस्तकं वाचून MA PhD झालो, तर तुम्हाला या शब्दांचा अर्थ समजू शकतो. परंतु शब्दांमधला जो अर्थ आहे, जो त्या स्तोत्र तयार करणारे जे होते ऋषीमुनी, त्यांना जो भावलेला होता, तो अर्थ आणि शब्दशः काढलेला अर्थ हा खूप वेगळा आहे. म्हणून बाह्य ज्ञानापेक्षा अंतर्ज्ञान जे हे फार महत्त्वाचं आहे. आत्मज्ञान होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व जे आहे हे सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होत असतं. श्री सूक्त जर म्हटलं तर आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे सुरुवातीलाच. हरिही ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदोम आवह. हा जातवेद जो आहे, हा जातवेद कोण आहे तर अग्नी आहे. अग्नीचा एक नाव आहे. अग्नीचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे कोणता असेल तर तो जातवेद. हा जातवेद जो आहे तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. म्हणजे प्रजापतीच्याही पूर्वीचा तो आहे. काही लोक पुराणांमध्ये सांगितले की तो प्रजापतीने त्याला जन्म दिलेला आहे. परंतु त्याही पूर्वी सुद्धा अग्नी हा होता. आणि तो कोणता होता तर तो जातवेद होता. म्हणून या जातवेदाचं आवाहन जर केलं तर तो काय करत असतो, त्या त्या दैवतांना त्या त्या आहुतीत पोहोचवण्याचं कार्य करत असतो. कारण तो सगळ्यांना ओळखतो. इतर अग्नीचे खूप प्रकार आहेत. अग्नीची मुलं आहेत, अग्नीच्या 2 बायका आहेत, स्वधा स्वहा, त्या बायका आहेत. परंतु मुख्य कार्य जे दैवतांपर्यंत पोहोचवण्याचं असतं, त्या ज्या आहुती आहेत त्या आहुती जातवेद हा अग्नी करत असतो. आणि दुसरा जो अग्नी आहे त्याचं नाव आहे क्रव्यात. हा क्रव्यात जो आहे ते प्रेतांचं संस्कारण करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्याचं कार्य काय आहे, हे संस्कार प्रेत जे आहे ते प्रेत विदारण करणं आणि त्या प्रेतांच्या पासून आत्म्याला मुक्ती देणं. हे दोन्ही अग्नीचे जे प्रकार आहेत हे दोन्ही वेगळे आहेत. आणि म्हणून पुण्यकारक जी व्रतं असतात त्याच्यामध्ये जातवेद हा जो अग्नी आहे याला पाचारण केलं जातं, त्याचं आवाहन केलं जातं. या श्री सूक्तामध्ये सुद्धा काय केलेलं आहे की जातवेदाला आवाहन केलेलं आहे. आणि त्याला काय सांगितलेलं आहे की हिरण्यवर्ण, हिरण्यवर्ण म्हणजे सोनेरी वर्णाची जी लक्ष्मी आहे, जी सोन्या आणि चांदीनं मढलेली आहे, अशा अशा लक्ष्मीला तू काय कर, या ठिकाणी आमच्यासाठी पाचारण कर. ती कशी आहे तर तिची प्रभा जी आहे ती चंद्रासारखी शीतल आहे. दिसायला जरी ती कडक वाटली तरी सुद्धा लक्ष्मी कशी आहे, शीतल आहे. तिचं येणं अतिशय आल्हाददायक आहे. अतिशय सुंदर अशी लक्ष्मी आहे. आणि अशा या सोन्या चांदीनं मढलेल्या लक्ष्मीला तू काय कर, आमच्यासाठी आवाहन कर, आमच्यासाठी पाचारण कर. ताम आवह जातवेदो लक्ष्मीम अनपगामिनीम यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषानाम अनअपगामिनीम. लक्ष्मीचं वर्णन कसं केलेलं आहे तर ती अनअपगामिनी, अशा पद्धतीचं तिचं स्वरूप जे आम्हाला इथं पाचारण कर. अन म्हणजे काय की नाही, अपगामिनी म्हणजे काय, चंचल. जी चंचल नाही अशा लक्ष्मीला तू आमच्यासाठी काय कर, या ठिकाणी पाचारण कर. तर लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. सगळ्यांना माहिती आहे. लक्ष्मीचे पाय कोणी पाहिलेले आहेत का हो? लक्ष्मीचा कोणताही फोटो पाहिला तर त्याच्यामध्ये लक्ष्मीचे पाय कधी दिसत नसतात, हे की नाही. त्यामुळे तिला काय समजलेलं आहे, ती फार चंचल आहे. तर आपल्याला चंचल लक्ष्मी म्हणून उपयोग आहे का? आली आणि लगेच निघून गेली तर आपल्याला समाधान होणार आहे का? तर अशी लक्ष्मी आमच्यासाठी तू पाचारण कर की जी काय असेल स्थिर असेल. ती आमच्याजवळ स्थिर राहिली तर काय होईल, आम्हाला सर्व वैभव प्राप्त होईल, असं जातवेदाला सांगितलेलं आहे. तिचं येणं सुद्धा कसं आहे की अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी. ती अश्वावरती बसलेली, अश्वारूढ झालेली आहे. म्हणजे काय, तिच्या रथाला अश्व जोडलेले आहेत, पांढरे शुभ्र अश्व आहेत. हत्तींची चित्कार तिच्या आजूबाजूला आहेत.
म्हणजे गजांत लक्ष्मी जी आपण म्हणतो ती लक्ष्मी आहे ती. अशा ह्या रथामध्ये बसलेल्या देवीला काय करतो, आमच्यासाठी पाचारण कर. ताम सोस्मिताम हिरण्य प्राकाराम आर्द्राम ज्वलंतीम तृप्ताम तर्पयंती. ही लक्ष्मी कशी आहे तर आर्द्रता युक्त आहे, दयार्द्र आहे ती. तिच्या हृदयामध्ये करुणा आहे. तुम्ही विचार करा, तापट लक्ष्मी जर आपल्याकडे आली आणि आपल्याकडून एखादी चूक झाली, सहज सहज आपल्याला ती काय करेल, आपल्यापासून निघून जाईल किंवा शाप देऊ शकते. परंतु आमच्याकडे येणारी लक्ष्मी कशी असावी तर ती दयार्द्र भावना असणारी असावी. आमच्याबद्दल प्रेम तिच्या मनामध्ये उत्पन्न होणारी अशी ती असावी. देवजुष्टाम उदाराम ताम पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यताम पामुणे. अलक्ष्मी जी आहे, जिला आपण ज्येष्ठा लक्ष्मी सुद्धा म्हणतो, अलक्ष्मी कोण आहे तर लक्ष्मीची मोठी बहीण आहे. त्या मोठ्या बहिणीला कोणीही पाचारण करत नाही. का तर तिचे गुण जे आहेत ते कसे आहेत, राग द्वेष मत्सर ही तिचे गुण आहेत. तिच्या येण्याने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत. असं जर झालं तर आपण जीवनामध्ये सुखी होऊ का, तर निश्चित होणार नाही. म्हणून अलक्ष्मी जी आहे ती काय होय, आमच्यापासून दूर जावी. आणि तू अशी लक्ष्मी जी आहेस, चंद्राप्रमाणे शीतल आहेस, प्रभावान आहेस तू. श्रियम, तू श्रीयुक्त आहेस, अशी तू आमच्याकडे ये आणि तुझं आमच्यावरती कृपा होऊ देत. आदित्यवर्णे तपसो अधिजातो वनस्पतिस्तव वृक्षो अथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायांतरायाश्य बाह्या अलक्ष्मीः. बिल्वदल जे आहे ते बेलाच्या झाडापासून मिळतं आणि त्याचं जे फळ आहे त्या फळाला काय केलेलं आहे, या ठिकाणी फळांचा राजा असं तिच्या आशीर्वादानं प्राप्त झालेलं आहे. लक्ष्मीच्या आशीर्वादानं बिल्वाला सुद्धा काय झालेलं आहे, राज्यपद मिळालेलं आहे. म्हणजे सगळ्या वनस्पतींचा राजा असं म्हटलेलं आहे. आणि या फळाचा प्रभाव म्हणून काय असेल तर ती जी लक्ष्मी आहे अलक्ष्मी, तिचं काय काय आपण आमच्यापासून दूर व्हावी, आम्ही तुम्हाला ते अर्पण करत आहे. आता बघा, आपण प्रत्येक वेळेला लक्ष्मीला काहीतरी मागत आलेलो आहोत, हे की नाही, की तू आम्हाला समृद्धी दे, आम्हाला यश दे, कीर्ती दे. परंतु पुढची जी रुची आहे हे अतिशय वेगळी रुची आहे. काय सांगितलेलं आहे, क्षुत पिपासा मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मीम नाशयाम्यहम अभूतीम समृद्धीम च सर्वान निर्णुत मे गृहात. क्षुत पिपासा, क्षुत म्हणजे काय, भूक, आणि पिपासा म्हणजे काय, तहान. हे क्षुत आणि पिपासा हे जी मलांनी युक्त आहे, मल म्हणजे काय, वाईट विकार आहेत ते, आहे की नाही. अशा या वाईट विकार, तहान आणि भूक हे वाईट विकारांनी युक्त अशी अलक्ष्मी जी आहे, ज्येष्ठा लक्ष्मी जी आहे, तिचा मी नाश करेन. म्हणजे काय, तिचा मी नाश करतो म्हणजे मी सामर्थ्यवान आहे. आत्तापर्यंत आपण काय करतोय की लक्ष्मीला तू आम्हाला प्राप्त हो असं म्हणतोय, मला यश सौख्य कीर्ती समृद्धी धन धान्य हे सगळं दे, गोधन दे आम्हाला सांगतोय. आणि इथं काय सांगतोय तर मी सामर्थ्यवान आहे, मी काय करू शकतो तर अलक्ष्मीचा नाश करू शकतो. आता अलक्ष्मी जी आहे ती काय आहे, भूक आणि तृषाने युक्त आहे. आता विचार करा, सामान्य माणसाच्या बुद्धीप्रमाणे किंवा याच्या शब्दशः जर आपण अर्थ पाहिला तर त्यात काय आहे, भूक आणि तहान मारली म्हणजे अलक्ष्मी मेली. आपला देह जो आहे हा विचार करा, हा देह चालण्यासाठी तुम्हाला भूक लागलीच पाहिजे, है की नाही, तहान लागलीच पाहिजे. ते जर तुम्ही मारलं तर तुमचा हा देह टिकणार आहे का. म्हणजे ही अलक्ष्मी आहे काय, जी ऋचा ज्यांनी लिहिलेले आहे त्यांना अभिप्रेत आहे का ही लक्ष्मी, निश्चित नाहीये. त्यांना जो अर्थ अभिप्रेत आहे तो काय आहे तर भूक म्हणजे काय, आसक्ती, है की नाही. आसक्ती, लोभ, हव्यास म्हणजे भूक आहे. प्रत्येकाला काय पैसा कमवायचा हव्यास आहे, भूक आहे. दुसऱ्याची मुंडी मुरगाळून का होईना पण आपलं स्वार्थ साधला पाहिजे, हा जो हव्यास आहे ही खरी भूक आहे, कळलं का. आणि तहान म्हणजे काय तर लालसा आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला काही ना काही हवं असतं, कळलं का. आणि ती जी लालसा आहे, ह्या दोन्ही गोष्टी आहे त्या काय करतो मी, त्याचा नाश करतो. ती ज्येष्ठा लक्ष्मी म्हणजे काय तर भूक आणि तहान
की भूक आणि तहान म्हणजे काय, तर हव्यास आहे, लोभ आहे, कळलं का, लालसा आहे, या सर्वांचा मी नाश करतो. या सर्वांचा जर नाश केला तर लक्ष्मी ऑटोमॅटिकली तुमच्या जवळच आहे, हो की नाही? तुम्हाला वेगळं काय करावं लागणार आहे का? ज्या ठिकाणी अलक्ष्मी नाहीये त्या ठिकाणी वास कोणाचा असणार आहे? लक्ष्मीचाच वास असणार आहे, बरोबर आहे की नाही? हे सगळं जे आहे, भूक म्हणजे हव्यास, आसक्ती, लोभ, प्रेम, लालसा, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे कशाचं द्योतक आहे हो? राग, मत्सर, द्वेष, हे जे षडरिपू आहेत आपले, आहे की नाही, हे षडरिपूंचं द्योतक आहे. म्हणजे अलक्ष्मीची मुलं कोण असतील तर हे षडरिपू आहेत सगळे, बरोबर आहे की नाही? ज्यावेळी तुम्ही अलक्ष्मीला मारता, तिचा नाश करता, म्हणजे काय, तर ह्या षडरिपूंचा नाश करता तुम्ही. आणि षडरिपूंचा नाश केल्यानंतर काय होतं, तुम्हाला जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी प्राप्त होते. आता हे सगळं आपल्या आतमध्येच आहे. करणारा कोण आहोत आपण? स्वतःच आहोत, है की नाही? म्हणजे दारिद्र्य हे कशामुळे येतं? आपल्यामुळेच येतं. कारण का? आपण अलक्ष्मीचा सांभाळ केलेला आहे. ज्यावेळी तुम्ही अलक्ष्मीचा त्याग करता त्यावेळेला दारिद्र्य, रोग, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दूर जातात तुमच्यापासून आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं काय होतं, सुख, समृद्धी, यश, कीर्ती, वैभव हे सगळं प्राप्त होत असतं. म्हणजेच काय, की लक्ष्मीची पूर्ण कृपा तुमच्यावरती प्राप्त होत असते. मग हे सगळं करणारं कोण आहे? आपणच आहे. म्हणजेच काय सांगितले, उद्धरेद आत्मनात्मानं, स्वतःचा उद्धार स्वतः करा. श्री सूक्त काय सांगते तेच सांगते, बरोबर आहे की श्री सूक्त काय वेगळं सांगते का? आता ही लक्ष्मी का म्हटलेलं आहे? कारण लक्ष्मी हे स्त्री रूप आहे, हे की नाही? लक्ष्मी ही काय एकच आहे का? नाहीये, तिची 8 रूप आहेत, हे की नाही? अष्टलक्ष्मी आपण म्हणतो. या अष्टलक्ष्मी म्हणजे काय? हे आद्यशक्ती आहे. आणि आद्यशक्ती हे कशाचं रूप आहे? आद्यंत आपण जे म्हणतो. आद्यंत म्हणजे काय? हा पुरुष आणि स्त्री हे दोन्ही रूप आहेत. विराट पुरुष आपण ज्याला म्हणतो त्याला आद्यंत म्हटलं जातं. आणि आद्यशक्ती म्हणजे काय? या विश्वाची ज्यानं निर्मिती केलेली आहे, ज्याचा आधी, अंत आणि मध्य या गोष्टी कळत नाहीत, ती शक्ती कोणती असेल तर ती कोणती आहे? आद्यशक्ती आहे. ती पुरुषही आहे आणि स्त्री आहे. म्हणून शिवाची जर पिंड तुम्ही पाहिली, ह्या पिंडीमध्ये मिथुन योग दिलेला आहे. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही तत्व तिथं दाखवलेले आहेत. म्हणजेच काय, हे निसर्गाचं तत्व जे आहे, हे निसर्ग जे आहे, हे सृष्टी निर्माण केलेली आहे, ती कोणी केलेली आहे? हे आद्यशक्तीने केलेली आहे. आणि ती कुठं आहे? तर ती आपल्या आतमध्येच आहे. जातवेद हा अग्नी कुठे आहे? तर आपल्या आतमध्येच आहे. हे सगळे विकार कुठले आहेत? अलक्ष्मी कुठे आहे? तर आपल्या आतमध्येच आहे. तिचा नाश कोणी करायचा आहे? तर तो आपणच करायचा आहे नाश. म्हणजे लक्ष्मी जी आतमधली आहे, जी चेतना ज्याला आपण म्हणतो, ही चेतना जागृती जी आहे ती कोणी करायची आहे? आपणच करायची. आणि ती कशी करायची? तर श्री सूक्ताचं पठण करून, कळलं का? श्री सूक्ताचं पठण केल्यानंतर या चेतना ज्या आहेत या आपल्या ऑटोमॅटिकली आतमध्ये जागृत होतात. याची स्पंदनं जी आहे ते स्पंदनं आपल्या आतमध्येच असतात. ज्यावेळी आपण मोठ्याने उच्चार करतो त्यावेळी वातावरणामध्ये पण स्पंदनं त्याची येत असतात. आणि ज्यावेळा बाहेर स्पंदनं तयार होतात वातावरणात, तसेच आतमध्ये सुद्धा तुमच्या काय होतं, हे नादब्रह्म प्रज्वलित होत असतं. नाभी कमलापासून मुखकमलापर्यंत ज्यावेळा हा नाद घुमत येतो ना, त्यावेळी काय होत असतं, त्याच्या वेव्ज ज्या आहेत ह्या आपल्या प्रत्येक पेशीमध्ये जात असतात. आणि ह्या सगळ्या पेशी ज्या आहेत त्याचं क्लिनझिंग होतं. म्हणून ह्या श्री सूक्ताचं फळ जर काय सांगितलं आहे, तर तुमचे दारिद्र्य, रोग जे आहेत हे सगळे काय होतात, याच्यामुळे नष्ट होतात असं सांगितलेलं आहे. लोक म्हणतात श्री सूक्त म्हटल्यानंतर आमच्या व्याधी जाणार आहेत का? निश्चित जातील. केव्हा जातील? ज्यावेळी तुम्हाला विश्वास आहे की हे मी म्हटल्यानंतर हा मला लाभ होणार आहे, तर असं जर आपण करू तर आपला निश्चित आणि निश्चित अर्थाने याची फलश्रुती आपल्याला प्राप्त होत असते. खूप ठिकाणी पाहायला मिळते की अगदी लक्ष्मीची मंदिरं आहेत, त्या ठिकाणी रोज श्री सूक्ताचे पाठ करणारे लोक आहेत, परंतु त्यांची दैन्यावस्था काही सुटत नाहीये. असं का व्हावं? कारण
त्यांनी अलक्ष्मीचा त्याग केलेला नाहीये म्हणून त्यांना अधिष्ठान प्राप्त झालेलं नाहीये. नुसतं अधिष्ठानावर बसून उपयोग आहे का? नाहीये. ते अधिष्ठान इथं आतमध्ये आपल्या दृढ झालं पाहिजे. ही लक्ष्मी आपल्या इथंच आहे, लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं सामूहिकरित्या ज्यावेळी याचं पठण करतो त्यावेळी मोठी ऊर्जा निर्माण होत असते. आणि ही ऊर्जा जी आहे ना, ही ऊर्जा सर्व कार्य करत असते. अशा प्रतीनं एकत्र येणं फार महत्त्वाचं झालेलं आहे. तुम्ही विचार करा, एखादा जर माणूस असेल त्याला 4 लोक जाऊन कोणीही मारू शकतात, बरोबर आहे की नाही? परंतु एखादा संघ जर मोठा दिसला असा, त्यांच्या विरुद्ध कोणी काय करायला जाईल का? नाही ना. आपण लहानपणी सुद्धा शिकवलेलं आहे, शाळांमध्ये शिक्षकांनी शिकवलेलं आहे. 1 काठी असेल तर मोडू शकतात, पण 4 काठ्या एकत्र केल्या मोडू शकतात का? नाही मोडू शकत. तसं हिंदू धर्माला सुद्धा आता काय आहे, याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येण्याची फार गरज आहे. हे श्रीसूक्त जे आहे हे फक्त स्त्रियांनी करायचं नाहीये. हे श्रीसूक्त स्त्री पुरुष आबाल वृद्ध सर्वांनी करायचं आहे. विद्यार्थ्यांनी जर हे श्रीसूक्त करेल तर त्या विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होईल, सरस्वतीची कृपा त्याच्यावरती होईल. स्त्रियांनी करावं निश्चित, म्हणजे त्यांचं सौभाग्य स्थिर राहील, त्यांना यशकीर्ती मिळेल, त्यांचं आरोग्य उत्तम राहील. पुरुषांनी केलं तर त्यांनाही वैभव कीर्ती प्राप्त होईल. वृद्धांनी केलं तर त्यांना सद्गती प्राप्त होईल. जे आरोग्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत त्यांनी जरूर करावं, म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. ज्यांना आर्थिक समस्यांचा त्रास आहे त्यांनी जरूर म्हणावं, म्हणजे त्यांना आर्थिक ओघ सुरू होईल. कारण काय, ज्यावेळी आपण हे श्रीसूक्त म्हणायला लागतो त्यावेळी आपली आतमधली जी चेतना आहे, ही चेतना जागृतीचं कार्य घडत असते. आणि हे फार गरजेचं झालेलं आहे. प्रत्येकानं घरामध्ये जसं आपण रामरक्षा म्हणतो, भीमरूपी स्तोत्र म्हणतो, तसं त्या स्तोत्रांच्या बरोबर श्रीसूक्त आणि अन्नपूर्णा स्तोत्र सुद्धा म्हणावं आपण. आज प्रत्येकाच्या घराघरांमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. एकही घर असं नाहीये की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम राहिलेले नाही आहेत. मुलांचं वडिलांशी पटत नाहीये, आईचं मुलीशी पटत नाहीये, मुलांना आईवडील नकोसे झालेले आहेत, वृद्धाश्रम काढलेले आहेत. वृद्धाश्रमांमध्ये आता अक्षरशः वेटिंगवरती लोक असतात. काय भयानक अवस्था आहे बघा. हे सगळं कशामुळे आहे? हे सगळं संस्कार न झाल्यामुळे आहे. पूर्वी असं होतं का? पूर्वी वृद्धाश्रम होते का हो? नव्हते. आता काय याची गरज बसलेली? कारण आता संस्कारांचा अभाव आहे. पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये शुभंकृती म्हटली जायची, रामरक्षा म्हटली जायची, भीमरूपी म्हटलं जायचं, हे की नाही? प्रत्येकाच्या घरी पाहुणे यायचे. आता किती लोकांच्या घरी पाहुणे येतात? वर्षभरातून आपण विचार केला, आता आपल्या घरी किती वेळा पाहुणे आलेले तसं विचार केला. हे फ्लॅट संस्कृती होती. सगळ्या अर्थानं संस्कृती घालवलेली. ही संस्कृती नाहीच आहे फ्लॅट संस्कृती. हे सगळं फ्लॅट केलेले संस्कृतीला त्यांनी. कोणी कोणाकडे जात नाहीये. मग टी व्ही हा यांचा एकमेव मित्र आहे, मोबाईल हा तर जीवलग मित्र आहे. किती भयानक अवस्था आहे. मुलांच्यावरती संस्कार करायला आजी आजोबा नाहीयेत, काका काकू नाहीयेत, आत्या नाहीये जी प्रेम करू शकते, मावशी भेटत नाही, वर्षानुवर्ष भेटत नाही. लोक अगदी आनंदानं सांगतात माझा मुलगा कुठे असतो? तो अमेरिकेला असतो, कोण जर्मनीला असतो. वर्षानुवर्ष तोंड बघायला मिळत नाही. हे काय सुखाची गोष्ट आहे का? आनंदाची गोष्ट आहे? ही काय अभिमानानं सांगायची गोष्ट आहे की आमची मुलं आम्हाला 15-15 वर्ष भेटत नाहीत? कित्येक आईवडिलांचे अंत्यसंस्कार मोबाईलवरून करतात लोक. किती भयानक प्रकार आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला संस्कार दिले पाहिजेत. आज विचार करा, प्रत्येक न्यूजपेपर, रोजच्या न्यूजपेपरला तुम्हाला बातम्या मिळतील, टी व्हीला लागत असतात बातम्या. कित्येक ठिकाणी अत्याचार स्त्रियांच्यावरती होत आहेत आणि तेही हिंदूंच्या स्त्रियांच्यावरती होत आहेत, मुलींच्यावरती होत आहेत. ही अतिशय भयानक अवस्था आहे. प्रत्येक हिंदूंची मुलगी आणि मुलगा हा सशक्त आणि सबळ असला पाहिजे. आणि तो कधी होईल? ज्यावेळेला त्याचं आत्मतत्व जागृत होईल. चेतना जागृती ही फार गरजेची आहे. चेतनेचा विस्तार होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक तरुणानं या आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये यायला पाहिजे, बसायला पाहिजे. त्यांनी प्रत्येक गोष्ट समजून घेऊन केली पाहिजे.
आपली प्रत्येक आपल्या हिंदू आर्य सनातन हिंदू धर्माची प्रत्येक घटना जी आहे ही शास्त्र संस्कृत आहे. तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट जी आहे ती शास्त्राला धरून आहे, किंबहुना तेच शास्त्र आहे. कारण हे सगळं अस्थेटिक सायन्स आहे. लोकांना हे समजत नाही. त्यांना वाटतं की हे ऋषीमुनी लंगोटी लावून बसत होते, त्यांनी काय लिहिले कळत नाही आपल्याला. त्याचं अध्ययन केलं तर कळेल, साधना केली तर तुम्हाला साधनेचं फळ कळेल. परंतु काहीही न करता तुम्हाला काय पाहिजे असतं तर भौतिक सुख पाहिजे असतं. आणि त्या भौतिक सुखासाठी पाश्चात्यांचं अनुकरण आपण केलेलं आहे. हा व्याभिचार हे सगळं कशामुळे घडते? पूर्वी नव्हतं घडत हे सगळं. हे का घडते? तर प्रत्येकाच्या घरामध्ये जे अन्न शिजतंय ना, हे सात्विक अन्न घडत नाही असा याचा अर्थ आहे. आज हे नॉनव्हेज लोक जे खात आहेत, विचार करा किती भयानक प्रकार आहे. प्राण्यांना मारलं. आपल्याला सुई टोचली तर किती कळ येते की नाही कळ आपल्याला? प्राण्यांना अक्षरशः त्यांना दाखवतात पाण्यामध्ये की हे तुम्हाला बघा सुरी फिरवत. इतकी क्रूरता मनामध्ये असते. तुम्ही विचार करा, ते प्राणी आनंदानं मरत असतील का? त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं. त्यांचा राग द्वेष जो हा पराकोटीला गेलेला असतो. आणि ते शाप देतात की जे कोणी मला मारतील किंवा खातील यांना सुद्धा अशा पद्धतीचीच गती प्राप्त होणार आहे. आणि हे जे प्राणी मारले जातात, विचार करा तुम्ही, बकरा किंवा हे जे प्राणी आहेत, मारल्यानंतर काय होतं? ते अन्न जे आहे कच्चे हे ते पचत तर अजिबात नाही आहे. ॲसिडचं सिक्रेशन एवढं तुमच्या शरीरामध्ये जठरामध्ये होत असतं. गॅसेस तयार होतात. ते गॅसेस तुमच्या मेंदूवरती दणके देतात. मेंदूवरती दणके दिल्यामुळे तुम्ही कुठल्याही डिसिजन फटकन घेता. डिसिजन फटकन घेतल्यामुळे ती बरोबर आहे का चुकीची आहे कळत नाही. माणसाची वृत्ती पण कशी घडते बघा. या प्राण्यांच्या बाबतीत बघितलं तुम्ही, जन्मल्या हा बकरा प्राणी जो आहे त्याला त्याचे नातीच कळत नाही, त्याची आई कळत नाही, बहीण नाही, भाऊ नाही, वडील नाही, कोणी कळत नाही त्यांना. असं ते कॉम्प्युटर जसं तुमचं फॉर्मॅटिंग होतो त्या पद्धतीनं काय होतं, हे प्राणी फॉर्मॅटिंग होत असतात. अशा प्राण्यांचं जर मांस खाल्लं, विचार करा, तर आपण काय ज्ञानेश्वरांची बुद्धी त्याला अपेक्षित आहे का? आचरण त्यांचं काय ज्ञानेश्वरांसारखं होणार आहे? ते सुद्धा व्याभिचारच करणार. आणि म्हणून शाकाहाराचा प्रत्येक ठिकाणी काय केलं, प्रत्येकाने अवलंब केला पाहिजे. आपल्या भारत भूमध्ये इतक्या प्रकारची फळं आहेत, पालेभाज्या आहेत. विचार करा, अनेक प्रकारची या ठिकाणी पदार्थ आहेत. रोज एक पदार्थ करून खायचं म्हटलं तरी तुम्हाला 5 ते 6 वर्ष लागतील. इतके पदार्थ या ठिकाणी तयार आहेत. आणि एवढी सुबत्ता या भूमीमध्ये असताना सुद्धा इथं प्राण्यांची हत्या होते. हे बंद झालं पाहिजे. हे ज्यावेळी बंद होईल, मी तुम्हाला अगदी गॅरंटीने सांगू शकतो, ज्यावेळी 1 महिना जर या भारतातला मांसाहार पूर्ण बंद केला लोकांनी, तर कमीत कमी 90% क्राईम रेट तुमचा बंद होईल. आज जो काही क्राईम रेट चालू आहे तो 90%पेक्षाही जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल. हे फक्त आणि फक्त कशाचं फळ आहे? हे तुमच्या अन्नाचं फळ आहे. म्हणून घरामध्ये सुद्धा प्रत्येक गृहिणीने ज्यावेळेला अन्न तयार करतात त्यावेळी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून जर केलं तर तो नैवेद्य तयार होईल. तो नैवेद्य जर परमेश्वराला दाखवला तर प्रत्येक घरातला व्यक्ती जो आहे हा रोज प्रसाद ग्रहण करेल. आणि ते सात्विक विचार जे आहेत, सात्विक आशीर्वाद जे आहेत, हे प्रत्येकाला प्राप्त होतील. आज तुमचा जादा वेळ घेत नाहीये, कारण बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलू शकतो. तुमच्या कराडपासून अगदी जवळ वसंतगड क्षेत्र आहे. आणि वसंतगडला परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराज जोशी महाराज यांची समाधी आहे त्या ठिकाणी. तुमच्यापैकी बरेचसे भाग्यवान लोक आहेत ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांची समाधी 2006 साली त्यांचं महानिर्वाण झालं आणि त्या ठिकाणी आद्य शंकराचार्यांच्या हस्ते तिथं त्या समाधीचं अनावरण झालं. वर्षभरामध्ये 6 उत्सव त्या ठिकाणी घडत असतात. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, दत्त जयंतीच्या भिक्षेला आमच्या धर्मपीठाची लोक या तुमच्या रुक्मिणीनगरला प्रतिवर्षी येत असतात आणि तुम्ही भिक्षा त्यांना वाढत असता. हा उत्सवसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या वसंतगडला घडत असतो. 3 दिवसांचा उत्सव असतो हा. त्याच्यानंतरचा जो आहे तो माघ वद्य दशमी ते महाशिवरात्री असा महायज्ञ असतो 5 दिवसांचा. त्याच्यामध्ये महाराजांनी जे शाबरी मंत्र दिले त्याचं हवन त्या ठिकाणी घडत असतं आणि ती विभूती आपण सर्व भक्तांना देत असतो.
ज्याच्यामधून त्यांचे त्रिविध ताप जे आहेत हे नष्ट होतात. अनेक लोकांची गंडांतरही त्याच्यातून गेलेली आहे. त्यानंतरचा जो उत्सव आहे तो रामनवमीचा आहे. रामनवमीला सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराजांची सुद्धा जयंती आहे. रामाचा जन्म, रामदास स्वामींचा जन्म आणि महाराजांचा जन्म असे तिघांचे जन्मोत्सव जे आहे काही मिनिटांच्या अंतराचे आहेत. तेव्हा हा जन्मोत्सव त्रिवेणी जो संगम आहे यांचा जन्मोत्सव आपण त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, त्याचा उत्सव आपल्या इथे घडत असतो. आणि गुरुपौर्णिमेनंतरचा उत्सव जो आहे तो शारदीय नवरात्र. मध्यंतरी गुरुपौर्णिमेनंतर लगेचच 2 दिवसांनी द्वितीयेला महाराजांचं महानिर्वाण झालं, त्यामुळे महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. असे वर्षभरामध्ये 6 ते 7 उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतात. पुण्याला श्री सद्गुरू निवास म्हणून आंबेगाव पठार येथे मी स्वतः त्या ठिकाणी असतो. आणि पुणे किंवा महाराष्ट्रातले बरेचशी भक्त मंडळी, बाहेरची भक्त मंडळी त्या ठिकाणी सुद्धा येत असतात. हे महाराजांचं कार्य पुण्यक्षेत्री इथं करण्याचं कार्य जे आहे ते चालू आहे. आता संपूर्ण वेळ मी या अध्यात्मासाठी आणि महाराजांचं तत्त्वज्ञान जे आहे ते सर्व समाजापर्यंत पोहोचवणं आणि सर्वांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांच्या सर्व शिकवणी ज्या आहेत हे समाजापर्यंत पोहोचवून ही आर्य सनातन हिंदू धर्माची धर्मध्वजा जी आहे हे प्रत्येकाच्या खांद्यावरती देण्याचं कार्य जे आहे हे मी घेतलेलं आहे. अनेक तरुण तरुणी, अगदी लहान मुलंसुद्धा आपले शिष्य आहेत की जे रोज हे नियम सर्व पाळत असतात. त्यांचे श्रीसूक्त, अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, भगवद्गीता मुलांच्या पाठ आहेत. आणि त्यांच्यावरती संस्कार होण्याचं कार्य जे आहे ते चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आपल्या इथं अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही सर्वांनी या पर्वणी असतात, उत्सव म्हटले की पर्वणी आहेत, या सर्व पर्वणींचा आपण लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी तुम्हाला कळकळीने आवाहन करतो. कोणताही उत्सव जो आहे आपला तो तुम्ही चुकू नये असं मी तुम्हाला आवाहन करतो. श्री गणेशाय नमः. अथ श्री महालक्ष्म्यै नमः. हिरण्यवर्णामिति पंदशर्चस्य सुक्तस्य आनन्दकर्दमचिक्लित इन्दिरासुतार्ष्या श्रीरग्नीश्वेत्युभे देवते अध्यास्तीस्रो अनुष्टुभा चतुर्थी बृहति पंचमी षष्ठौ त्रिष्टुभौ ततो अष्टानु अष्टुभा अन्त्या प्रस्तार पंक्तिः जपे विनियोगः. हरि ओं. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मणपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहे श्रीर्मा देवी जुषतां कां सोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां ताम् इह उपहे श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टाम् उदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्य बाह्या अलक्ष्मी. उपैतु मां देवसखा कीर्तिष्यमणिनास प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं हृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरी सर्वभूतानां ताम् इह उपहे श्रियं. मनसः काममाकुतिं वाचः सत्यं श्रीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः. कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम. श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपः स्रजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे. निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह.
आर्द्रां यः कर्णिं यष्टिं स्वर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मणपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यो अश्वानविन्दयं पुरुषानहं यः शुचि प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत पद्मानने पद्मवुरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यलभाम्यं पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सनिधस्त्व सरसीजनीले सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनं मे जुषतां देवी सर्वकामांश देहि मे पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेर्थं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्नि धनं वायु धनं सूर्यो धनं वसु धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमस्तु मे श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्य मा विधा शोभमानं महीयते धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ऋणरोगादिदारिद्रपापशुतपमृत्यवः भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् विष्णुपत्नीं क्षमादेवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां वैनतेयसोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः आनन्दः कर्दमः श्रिदः चिक्लित इति विश्रुतः ऋषयस्य प्रिया पुत्र मयि श्रीर्देवी देवता ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।